राज्यात नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीच्या निकालानंतर अनेक अशा घटना समोर येऊ लागल्यात, ज्या घटनांची चर्चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात होऊ लागली। कराडजवळील मलकापूर नगर परिषदेमधील विजयी उमेदवाराची सुद्धा अशी एक वेगळी चर्चा सुरू झाली। पाहूयात। राज ठाकरेंच्या शिलेदाराला घड्याळाची साथ, मनसैनिकाला घड्याळावर निवडून, मलकापूर नगर परिषदेतील विजयी उमेदवाराची सर्वत्र चर्चा। सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेतील निकाल भाजपच्या बाजूला लागलाय। भाजपनं इतर ताकदीनं आपल्या नगराध्यक्ष आणि बहुमत मिळवलं, मात्र या सर्व घडामोडीमध्ये एका विजयी उमेदवाराची चर्चा होतीये आणि ती चर्चा आहे दादा शिंगण यांची। दादा शिंगण हे मनसेचे कराड तालुका अध्यक्ष, मात्र त्यांनी नगरसेवक बनण्यासाठी मनसेचं चिन्ह वापरलं नव्हतं, तर वापरलं होतं राष्ट्रवादीच्या घड्याळाचं। नेमकं असं का? तर काही घडामोडी अशा घडल्या की ज्यामुळे दादा शिंगण यांना मनसेचं इंजिन हे चिन्ह वापरता आलं नाही, तर मनसेच्या इंजिनला घड्याळाचं टायमिंग असंच काही चित्र मलकापूर नगर परिषदेच्या निवडणूक निकालानंतर समोर आलं। दादा शिंगण यांनी मला माझ्या मतदारांनी निवडून दिलं, कारण मी त्यांच्यासाठी काम करतोय आणि ऐन वेळेला मला मनसेचं तिकीट घेता आलं नाही, त्यामुळे मी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची हात मिळवणी करून घड्याळाचं चिन्ह मिळवल्याचं सांगितलं। मी पहिल्यांदा अपक्ष अर्ज भरला होता, परंतु मी माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना मी सांगत होतो की आपण पक्षाच्या तिकिटासाठी प्रयत्न करा। जिल्हाध्यक्ष म्हणाले की एका तिकिटासाठी मी वर जाणार नाही आणि मग तुम्ही तुमचा मार्ग ही करा। मग ह्याच्यामध्ये मी निर्णय तातडीने घेतला की घड्याळाच्या चिन्हावर लढायचं, मला कुठनं तरी नगरसेवक व्हायचं आहे। अडचणीच्या काळात पण राजसाहेबांच्यावर होतो आणि इथून पुढे पण राजसाहेबांच्यावर शेवटपर्यंत होणार। फक्त चिन्हावर पर्याय नसल्यामुळं काय आमच्या पक्षाच्या अडचणी आल्यामुळं मला त्या चिन्हाचा पर्याय घ्यावा। दादा शिंगण यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर विजय मिळवला असून चिन्हाचा काहीही फरक पडत नाही। दादा शिंगण यांनी केलेल्या कामामुळे चिन्ह कोणतंही असलं तरी त्यांचा विजय निश्चित होणार होता, असं मतदार सांगतात। आतापर्यंत दादा शिंगणचं काम हे घराघरापातूर आणि जनतेपातूर आणि सर्वसामान्य माणसापातूर पोचलेलं आहे। कुठलंही काम असो, तुमची अडचण नाल्याचं असो, रस्त्याचं काम असो, कोणतंही काम असो, त्या माणसाकडे चिन्ह न बघता ती व्यक्ती म्हणून माणूस बघितलं जातं। आणि आतापर्यंत सर्व सामान्यपर्यंत माणसाने इतकं काम केलं या तळागाळामध्ये, आपला कोणताही त्याला कोणताही वाटा नाही उचललेला आहे। सर्व काही केलं ते आपल्या सर्व जनतेसाठी केलेलं आहे आणि वार्डातल्या लोकांसाठी आणि मलकापूरातल्या सर्व नागरिकांसाठी केलेलं काम आहे। एकूणच काय तर राज ठाकरेंच्या शिलेदाराला घड्याळाची साथ आणि दुसरं काय? जर तुम्ही जनतेसाठी काम करत असाल तर तुम्हाला कोणत्याही चिन्हाची आवश्यकताच पडत नसल्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हणावं लागेल। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।